तर चला मी चांगला दिसतो का? हां, थोडं अजून केस सेट करतो. हां, ठीक आहे, आता चांगला दिसतो आम्ही. तर का म्हणता बाई? आम्ही आलो मोबाईल घ्यायला, पण मोबाईल नवीन नाही, सेकंड हँड पण नाही. मोबाईल टाकला होता रिपेअरिंगसाठी. तर भाई दुकानवाला म्हणे मोबाईल तर उद्या भेटेल म्हणे, तर मग आम्ही डबल निघालो आपल्या घरच्यासाठी. तर भाई मग घरी जाता जाता आला मम्मीचा फोन, म्हणे घरी येता येता काही आणशील म्हणे नाश्त्याच्या खायले. त्याच्यानंतर भाई दिसली आम्हाला हे सगळ्यात मोठी मशीन, कायची वेळ ते तर नाही माहीत मला, पण बहुत मोठी होती. त्याच्यानंतर भाई फाटक लागला होता, तर खूप होती गर्दी. कशी कशी तरी आम्ही ना गाडी काढली, आणि गाडी काढता 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 आम्ही गाडी काढतच राहिलो. तर भाई त्याच्यानंतर आम्ही ना फाटक पार केले. आमच्याकडे आजकाल फाटकवर तर खूप गर्दी राहतो, कारण आमच्या इथं चालू आहे पुलियाचं काम. त्याच्यानंतर पोचलो आम्ही सीधा दुकानात कचोरी घ्यायला, कारण मम्मीनं सांगितलं होतं. तो पा निखिल कसा पोरगी पाहून राहिला. हा निखिल तो पाय, पाय 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 पाय. हा, झालं 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 झालं. मग घेतलं आम्ही ना पार्सल, केलं ऑनलाईन पेमेंट. तर बाई हे सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो घरच्यासाठी. घरी गेल्यानंतर सगळ्यात पहिले लावली निखिलनं आपल्या घरी गाडी. त्याच्यानंतर मी बी पैदल पैदल निघालो आपल्या घरच्यासाठी. आजसाठी एवढंच, भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय.